वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। RSTC न्यूज चॅनलच्या आमच्या मातीतील सोनं या सदरामध्ये एक होती दलित पॅंथर चळवळ या विषयावर परळी शहरातील शून्यातून विश्व निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा गोरगरीब सर्वसामान्य कामगारांच्या न्याय हक्कासाठी संबंध जिल्हा प्रशासन हादरून सोडणारे बौद्ध समाजातील लढाऊ संघर्षशील ध्येयवेडे व्यक्तिमत्व आदरणीय गौतमजी आगळे यांची जहाल सडेतोड व प्रेरणादायी मुलाखत खास RSTC न्यूज चॅनलच्या रसिक प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत। पाहूया। RSTC न्यूज चॅनलच्या आमची माती तथा मातीतील सोनं व एक होती पॅंथर चळवळ या सदराखाली आज आदरणीय गौतमजी आगळे ज्यांनी आपलं आयुष्य बौद्ध चळवळीमध्ये व्यतीत केलं, कामगार नेते ते वेगवेगळ्या राजकीय पदावर त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे। आज एक होती पॅंथर या सदराखाली आम्ही त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम RSTC न्यूज चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। या ठिकाणी आज आगळे सर आपल्यासोबत आहे। सर, RSTC न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला क्रांतिकारी जय भीम। आणि सर, तुमचं एज्युकेशन काय आहे? सर्वप्रथम आपल्याला क्रांतिकारी जय भीम। सर्व महापुरुषांना या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आपल्या चॅनलला देखील शुभेच्छा देतो, कारण आपलं चॅनल हे उपेक्षित वंचित समूहासाठी काम करत आहे हे असं आम्हाला वाटतंय। म्हणून पुन्हा तुमचं एकदा पुनश्च अभिनंदन। आणि मी आपल्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतो। माझं शिक्षण सर 10वीच्या नंतर मी ITI केलं आहे। ITIच्या नंतर BA केलं, BAच्या नंतर BJ केलं, B.Ed केलं आणि सामाजिक चळवळीमध्ये विद्यार्थी देशापासून सहभाग घेतला। सर, एज्युकेशन पूर्ण केल्याच्या नंतर तुमचं स्वप्न काय होतं, किंवा कुठे शासकीय नोकरी करायची का चळवळीतच करिअर करायचं किंवा चळवळीला झोकून द्यायचं, असं काय होतं तुमचं स्वप्न? सर्वात अगोदर मी चळवळीला झोकून द्यायचाच प्रयत्न केला होता, परंतु घरातून थोडासा विरोध झाल्यामुळे मी थोडंसं सर्व्हिसकडे वळालो। परंतु ज्या वेळेस मी ITI करून मी यावेळेस पहिल्या कंपनीमध्ये जॉईन झालो, बजाज कंपनीमध्ये, तिथली ती परिस्थिती बघून अतिशय वेदना झाल्या आणि ती लगेच थोडंसं व्यवस्थापकासोबत माझं अतिशय जोरदार असं भांडण झालं आणि लागलीच मी राजीनामा दिला आणि सांगितलं की मनाशी निश्चय केला की नाही, इथून पुढे नोकरी करायची नाही। पण आल्यानंतर लगेच एज्युकेशनला सुरुवात केली। 11वी-12वीला ॲडमिशन घेतलं। 11वीला मी वर्गप्रतिनिधी होतो वैद्यनाथ कॉलेजला आणि तेव्हापासून तर मग जेव्हा मी वर्गप्रतिनिधी झालो तेव्हाच एक जीवनाला कलाटणी मिळाली, कारण सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर त्याचं काय वलय आहे, लोकांना किती म्हणजे आदरयुक्त देतं हे करतात, म्हणजे विद्यार्थी दशेमध्येच मला त्या अनुभव मिळाला राजकारणाचा। आणि जेव्हा वर्गप्रतिनिधी झालो तेव्हा मग स्नेह संमेलन असेल किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये आम्हाला प्राधान्य आम्हाला बोलत होतं आणि तो एक सन्मान मिळत होता। मग तेव्हापासून मग आम्ही ते शिक्षणामध्ये जास्त रस घेतला आणि BA वैद्यनाथ कॉलेजला केलं, BJ आणि MMCJ औरंगाबादला केलं, B.Ed देखील औरंगाबादला केलं आणि तिथून मग मी विद्यार्थी देशापासून इथे असतानाच पॅंथरमध्ये सुरुवात केली आणि पॅंथरपासून मग नंतर वरती चलत भारी बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी अशा पद्धतीने ही माझी वाटचाल झालेली आहे। चळवळीकडे कसं काय वळलात तुम्ही? मी ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस पॅंथरच्या माध्यमातून नामांतर लढा हा अतिशय वेगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा प्रचंड असा खळबळ माजलं होतं नामांतर लढ्याचं। आणि मग नामांतराच्या प्रश्नावर या ठिकाणी मोर्चा निघाला। मग मोर्चा निघाल्याच्या नंतर मी त्यावेळेस 10वीला होतो। मग मोर्चामध्ये आम्ही सामील झालो। मग मोर्चामध्ये सामील ते प्रभावी भाषणं वक्त्यांचे आम्ही प्रभावित झालो की नाही, आपण या चळवळीला वाहून घेतलं पाहिजे। आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गंगा या ठिकाणी आणलेली आहे आणि औरंगाबादला शिक्षणाची गंगा आणून देखील दोन्ही ठराव विधानसभा आणि विधेयकमध्ये पारित झाल्यानंतर 1978ला ते पारित झाले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रान पेटलं होतं आणि म्हणून त्या मोर्चामध्ये सहभाग झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मी पॅंथरला जोडलो आणि पॅंथरचं शहर अध्यक्ष भीमवडी छावणीचा अध्यक्ष इथून माझी सुरुवात झाली। अच्छा, त्यानंतर जवळपास नामांतराचा जो लढा आहे
तो किती वर्ष चालला तो? नामांतराचा लढा जवळपास 14-15 वर्षाचा चालला. एक साधारणतः प्रत्येक चळवळ हे त्यावेळी देखील गट होते, पण फार कमी होते. पण त्या गटामार्फत मग प्राध्यापक कवडे सर असतील, रामदास आठवलेजी असतील, आपले गंगाधर गाडेजी असतील, हे जे पॅन्थरमधले आणि पॅन्थरमधून फुटून गेले, या चळवळीने आपला लढा म्हणजे नामांतराचा एकच उद्देश, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने लढत गेले. त्यामुळे तर पॅन्थरचा लढा जो होता नामांतराचा तो चिघळला. सर, या पॅन्थर चळवळीमध्ये पोचीराम कांबळे सारख्या व्यक्तींनी आपलं बलिदान दिलं आहे. जेव्हा पोचीराम कांबळे यांना जातीवादी सनातनी लोकांनी तू या चळवळीत काम करू नको, नामांतर लढ्यात काम करू नको म्हणून अक्षरशः त्यांना जिवंत खूप काही त्रास दिला गेला. एक भीमगीत आहे, थडग्या तो उठून या पोचीराम नाचला, आई सांग साऱ्यांना मला जय भीम पोहोचला. तर त्या काळात पोचीराम कांबळे आणि त्यांचे अनेक सहकारी आहेत की त्यांनी या नामांतर लढ्यामध्ये आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. तर अशा कार्यकर्त्याच्या आणि कुटुंबासाठी आपण काय सांगा? सर, खऱ्या अर्थानं जे नामांतरासाठी शहीद झाले त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पोचीराम कांबळे हा एक तरुण तडफदार, त्यावेळेस उमेदीचा कार्यकर्ता आणि मातंग समाजाचा कार्यकर्ता. परंतु या जातीवाद्यांनी त्याला सांगितलं की अरे तू मागाचा माणूस आहे, तुझा आणि बाबासाहेब आंबेडकरचा संबंध काय आहे? तर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे बाप आहेत, माझेच नाही तर संपूर्ण देशाचे ते बाप आहेत. आणि म्हणून माझा हा लढा बाबासाहेबांच्या सन्मानासाठी नाही, तर खऱ्या अर्थानं या चळवळीला, ज्या देशाला बाबासाहेबांनी घटना दिली आणि त्यांचं नाव जर त्यांना मिळत नसेल, तो लढा आम्हाला आमच्या प्राणापेक्षा प्रिय आहे. मग त्यांनी सांगितलं की तू जय भीम म्हणलास, जय भीम जर नाही म्हणलास तर तुला आम्ही सोडतो, आणि जय भीम म्हणलास तर तुला आम्ही मारणार. तो म्हणला तुम्ही मला मारलं काय? मग त्याचा एक हात तोडला, जय भीम म्हणशील का? हो म्हटला. दुसरा हात तोडला, हो म्हटला. जय भीम म्हणणार त्याचे सर्व अवयव कापले, अक्षरशः सपा वारा करून पाय तोडला, हात तोडला, जिवंत जाळलं. मरेपर्यंत जय भीम शब्द हा त्याच्या हृदयातून, अंतःकरणातून येत होता. आणि सगळे जातीवादी लोक त्याला छळ करून अक्षरशः जिवंत जाळलं. परंतु तरी मरेपर्यंत त्या व्यक्तीनं जय भीम म्हणणार, जय भीम म्हणणार आणि शेवटी प्राणत्याग. अशा या व्यक्तीला खऱ्या अर्थानं माझं नमन आहे. पोचीराम कांबळे यांचा हा अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगताना आगळे सरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. खऱ्या अर्थाने आज आमच्या चळवळी कुठेतरी भटकत आहेत, म्हणून पुन्हा एकदा पॅन्थरसारख्या, पोचीराम कांबळेसारख्या कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थाने चळवळीला गरज आहे. म्हणून अशी एक पॅन्थर चळवळ होती, ज्या पॅन्थर चळवळीने या दलित समाजाला, बौद्ध समाजाला लेखक, कवी, साहित्यिक दिले. कारण ती चळवळ एक पागल असलेली चळवळ होती. त्या चळवळीमधलं आजचं जे चित्र आहे, त्या चळवळीची आणि आजच्या चळवळीची कुठेच तुलना होऊ शकत नाही. आज आगळे सर हा प्रसंग सांगताना खरंच अंगावर शहारे येतात आणि त्यांच्या डोळ्यावरती अश्रू कुठेतरी हे होतात. निश्चितच आजच्या दिशाहीन झालेल्या कार्यकर्त्यांनी चळवळीची दिशा आणि दशा हे समजून घेणं गरजेचं आहे. सर, जवळपास 14 ते 15 वर्षे या चळवळीत गेले. त्या काळात जातीवादी लोकांनी असं म्हणत होते की घरात नाही पीठ, तुम्हाला कशाला हवं विद्यापीठ. परंतु आज विद्यापीठाच्या एका मार्कमिमोच्या सर्टिफिकेटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव झळकतंय. अशा लोकांसाठी, ज्या लोकांनी म्हणले होते की तुमच्या घरात नाही पीठ आणि कशाला हवं विद्यापीठ, परंतु आज त्याच बाबासाहेबांचं नाव जेव्हा आम्ही या कागदपत्रावरती पाहतो, अभिमानाने आणि गर्वाने आमची छाती फुगून येते. तर अशा जातीवादी लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? आमच्या घरात पीठ नसलं तरी आम्हाला बाबासाहेब किती प्रिय आहे. या ठिकाणी ज्या व्यक्तीने अवहेलना केली बाबासाहेब आंबेडकरांची आणि अवहेलना करून जे नाही शब्द वापरायचे, अपमानास्पद शब्द वापरले, परंतु तो लढा जो आपण तीव्र केला, त्या लढ्याला खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीमध्ये पॅन्थर चळवळच अशी होती की ईट का जवाब पत्थर से, ही आमची भूमिका होती. आणि त्याच ज्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील त्या वेळेस ही जी पॅन्थर होती आमची, एक आम्ही साधारणतः 50-60 म्हणजे एका जीवाचे आम्ही पोर होतो. परळी तालुक्यातला सांगतो, परळी तालुक्यामध्ये जर कुठं अन्याय झाला कुठल्याही खेड्यामध्ये, तर त्या खेड्यामधले लोक दर सोमवारी इथं बाजार त्यांना परळीचा होता. म्हणून आमची एक कल्पना अशी होती की ठीक आहे बाबा, आम्हाला कळालं अन्याय झाला, मग समजा बुधवारी झाला, गुरुवारी झाला,
इतर कुठल्याही वारी झाल्या तर आम्ही त्यांना म्हणायचं की ठीक आहे, सोमवारी ते लोक गावामध्ये आपल्या परळीमध्ये बाजार करायला येतात, तुम्ही यायचं आणि आम्हाला सांगायचं की हे लोक होते आणि ह्यांनी आमच्यावर अन्याय केला. मग आम्ही आमचे 50-60 लोक आमचे पोरं आमचे टुप्पा आपला मस्तपैकी 10 जणांचा आम्ही असा एक प्लॅनिंग करायचे, नियोजन करायचं आणि ज्या व्यक्तीला सांगितलं की हे व्यक्ती आहे, जसंच त्यांनी बाजार केला त्या व्यक्तीला आम्ही हल्लाबोल करायचा. इशारा असायचा आमचा, तो इशारा दिला की ऑटोमॅटिक सगळीकडे जे आम्ही लपून बसलेले होतो पॅन्थर ते यायचे आणि कुत्र्यावाने मारायचे. अक्षरशः त्यांचे असे पाय पडेपर्यंत नाक घसत होते की सर नाही चुकलं, आम्हाला माफ करा, आम्ही आता पुन्हा असं करणार नाहीत. परंतु मारून मग आम्ही इथे मळा होता, इथे जे आता इंद्रनगर वसाहत झालेली आहे तिथे एक रंगनाथ माळा म्हणून, त्या रंगनाथ माळी म्हणून तो प्रसिद्ध होता. आणि मग त्या मळ्यामध्ये जाऊन आम्ही लपायचं आणि मग आमचे जे वरिष्ठ आहेत ते वरिष्ठ मग ते सगळे हे करायचे. अशा या पॅन्थरची दहशत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली आणि आदरणीय रामदासजी आठवले हे परळीला नावानिशी कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याशी ओळखतात. आजही जर गौतम आगळे म्हटलं तर डायरेक्ट हॉटलाईनमध्ये मी बोलू शकतो आणि ते पाहून रिसिव्ह करतात. हे आमच्या चळवळीचं योगदान आहे. जर परिसरातल्या, तालुक्यातल्या, गावातल्या, शहरातल्या कुठल्याही समाजाच्या व्यक्तीवर जर अन्याय झाला तर रक्त सळसळतं, पेटून उठायचं. हे तेच भीमसैनिक आहेत जे की त्या काळातलं पॅन्थरचं रक्त आज त्यांच्या शरीरामध्ये या ठिकाणी थरारतं, पेटून उठतं. म्हणून एक होती पॅन्थर चळवळ. खरंच त्या चळवळीचं मोजमाप कुठल्याच याच्यात करता येणार नाही. पुढे वळूया. सर, पॅन्थर चळवळ असताना प्रत्येक गल्लीमध्ये आपली शाखा होती, दलित पॅन्थर नावाची. मला आठवतंय की गल्लीच्या नाक्याला, फ्रंटलाच पॅन्थरची बोर्ड असायची, त्याच्यावरती बिबळ्या चिठ्ठ्या असायचा, लेटर पॅडवरती सुद्धा बिबळ्या चिठ्ठ्या असायचा. याच चळवळीची कॉपी अनेक जातीवादी प्रस्थापित लोकांनी पॅन्थर चळवळीचीच कॉपी केली की चळवळ कशी असावी याचीच कॉपी केली आणि आमची चळवळ मात्र वाताहत झाली. आमच्या चळवळीची कॉपी करणारे यशस्वी झाले आणि एकेकाळी प्रत्येक गल्ली, गाव निहाय फक्त आणि फक्त पॅन्थरचीच बोर्ड असायची, पॅन्थरची शाखा असायची, पॅन्थरचीच लेटर पॅड असायची. पोलीस स्टेशनला पॅन्थरची कार्यकर्तेच असायचे. समाजावर कुठेही अन्याय अत्याचार झाला तर. आज ती चळवळ उरली नाही. आज आमची कॉपी करणारी पुढे गेले आणि आम्ही मात्र विस्कळीत झालो. याच्यावर आपले काय म्हणणं आहे? सर, अगदी आपण म्हणलं ते बरोबर आहे. कारण त्यावेळेस एक तरुणांचं एक सहजचं रक्त होतं आणि कुठेही अन्याय अत्याचार झाल्यामुळे प्रत्येक गल्लीला वाटत होतं की ही शाखा, भारतीय दलित पॅन्थरची शाखा माझ्या या गल्लीमध्ये झाली पाहिजे. आणि देहाने पेटून उठलेले सगळे तरुण पोरं या ठिकाणी आमच्याकडे यायचे आणि आम्हाला सांगायचे की आम्हाला ही शाखा ओपन करायची. माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा भीमवाडीचा अध्यक्ष झालो त्यावेळेस माझ्याकडे एकाच वेळेस 5 लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणायचे की गौतमराव, मला काय माहित नाही, आम्हाला इथं शाखा ओपन करायची. मी म्हटलं तुम्हाला सगळ्यात अगोदर घरच्यांचा विरोध होईल, घरच्यांचा विरोध झाला तर तुम्ही काम करू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर कुणाचाही अडथळा नसेल तर तुम्ही पक्षामध्ये, संघटनेमध्ये या आणि संघटनेत काम करत असताना तन, मन आणि धनाने जर तुम्ही करत असाल तरच चळवळ करा, अन्यथा शिक्षण सोडून चळवळ करू नका. कुठेही अन्यथा झाला तर आमच्या या वार्डामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये जर या ठिकाणी जर कुठला काम होत नसेल, नाली काढत नसतील, नळाला पाणी येत नसेल, कुठल्याही अडीअडचणीला पॅन्थरचं एक लेटर पॅड तिथे गेलं की दुसऱ्या दिवशी ते आम्हाला अधिकारी बोलून घ्यायचे आणि सांगायचे की हे काम तुमचं होऊन जाईल. त्यावेळेस कुठलाही नगरसेवक नव्हता, कुणीही असं कोणी प्रस्थापित राजकारणी जे की बोलय असेल असा कुठलाच असा नाही. फक्त एकच वेळ होतं, आपले कामं झाले पाहिजे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि स्वार्थ हा कुठल्याच व्यक्तीला, आमच्या त्या चळवळीमध्ये जे लोक होते त्या चळवळीच्या सर्वांनाच कुठलाही स्वार्थ नव्हता. आज तशी व्यवस्था राहिली नाही. आज सुरुवात आहे. माझं काय, चळवळीला जर तुम्ही येत असाल, चळवळ एखादा कार्यक्रम लाभला तर ते कार्यक्रम लाभत येतात, पण या कार्यक्रमातून मला काय लाभ होणार आहे, म्हणजे ही स्वार्थी वृत्ती पोपवत गेली. आणि पॅन्थरची जी चळवळ आहे या पॅन्थर चळवळीला खऱ्या अर्थानं म्हणजे आंबेडकर चळवळीलाच बाबासाहेब आंबेडकरच्या वेळेसच फाटाफुटीचा आणि एक दुहीचा एक कलंक लागलेला आहे. तो कलंक पुन्हा लागला आणि पुन्हा नंतर मग रामदास आठवलेची पॅन्थर फुटली, गंगाधर गाडी वेगळा झाले, प्रीतम शेगावकर, हे सगळे जे लोक होते, प्राध्यापक कवडे सर, या सगळ्या लोकांनी आपापलं दुकान मांडलं आणि या चळवळीला तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे ज्यांनी आपला आदर्श घेतला चळवळीचा, तो आदर्श घेऊन लोक सत्तेमध्ये आहेत. आणि आंबेडकरी चळवळ ही जे गतीने होती त्या गतीनं जर ते एकजूट राहिली असती तर खऱ्या अर्थानं आपण सत्तेमध्ये असतो. परंतु तसं न होता
प्रत्येकाला आमिष देऊन प्रत्येका नेत्याला एक एक तेवढ्यापुरतं मर्यादित करून त्यांना फोडलं. जातीवादी पक्षांना हे आमिषाला बळी पडले आणि त्यानंतर पॅंथरची वाताहत झाली आणि न्यायानंतर मग उदयास आले. प्रकाश आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रात त्यांनी अगोदर भारतीय बौद्धमत सुरुवात केली. आणि आम्ही देखील ज्यावेळेस चळवळीत गेलो, आम्ही वाहून गेलो असं आम्हाला देखील लक्षात आलं. आणि मग BA नंतर मी भारतीय दलित पॅंथरला 87ला, माझ्या माहितीप्रमाणे 87ला मी राजीनामा दिला. आणि नुकतंच वातावरण या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचं आलं होतं. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची सुरुवात केली अगोदर. आणि त्यानंतर मी हारलेल्या सैनिकांचा सेनापती आहे म्हणून रिपब्लिकन चळवळ पुनर्बांधणी सुरुवात केली. आणि त्या पुनर्बांधणीच्या सुरुवातीला सर्वात अगोदर पॅंथरला खिंडार पाडणारा तरुणांमधला एकमेव व्यक्ती मी होतो. मी सर्वात अगोदर बेंबोडी पॅंथर छावणी जात अध्यक्षाचा राजीनामा देऊन युथ रिपब्लिकनमध्ये मी प्रवेश केला. आणि मग त्यानंतर मग बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी समाजाचे प्रश्न घेऊन या महाराष्ट्रात लढा उभा केला. आणि OBC लोकांना सोबत घेऊन नामांतराची चळवळ, रिपब्लिकन जे गटतट होते त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या सांगितलं की आपण भावनिक लढ्याला थोडंसं आवर घाला. हा प्रश्न मी माझ्या पद्धतीने चिकवतो, तुम्ही म्हणेल तसं माझं फक्त ऐका. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण मेळावे घेतले, जिल्हा मेळावा घेतला, तालुका मेळावा घेतला, त्याच्यामध्ये OBC लोक बोलवले. आणि बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे आहेत, बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अनुसूचित जाती जमातीचे नाही आहेत, तर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्या खऱ्या अर्थानं लढा बाबासाहेबांनी या देशामध्ये अगोदर OBCचा लढा लढला आणि नंतरच अनुसूचित जातीचा दिला. हे ज्यावेळेस लोकांना ब्रेन वॉश केलं बाळासाहेब आंबेडकरांनी, त्यानंतर मग कुठं बाबासाहेब आंबेडकरांच्या या नातवाने परिवर्तनाची लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. आणि OBCचे लोक जोडले आणि OBCच्या लोकांनी मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळालं पाहिजे. हे OBCचे लोक म्हणायला लागले आणि त्याची दखल मग या ठिकाणी जे पुरोगामी म्हणतात शरद पवार, त्या पुरोगामी शरद पवारने राजकारणाचा हेतू ठेवून मग त्या ठिकाणी त्यांनी नामविस्तार केला. नामांतर झालेलं नाही. या बाबासाहेबांची जयंती असली की बाबासाहेबाच्या फोटोच्या बरोबरीनं या नेत्याचे आणि कार्यकर्त्याची फोटो लावली जातात. हे कुठेतरी विसंगत आहे. बाबासाहेबाच्या बरोबरीने फोटो लावण्याची लायकी संबंध भारत नाही तर जगात कोणाचीच नाहीये यांची तुलना करण्याबरोबर, परंतु कार्यकर्ते नेत्याला खुश करण्याच्या भावनेपोटी आपण काय करायलो हे सुद्धा त्यांना भान राहत नाही. अशा भान नसलेल्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही काय सांगा? जर आपल्या चॅनलमधून मी आता एक संदेश देऊ इच्छितो की या सर्व कार्यकर्त्यांना थोडंसं आपण भान ठेवावं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या मानवमुक्तीचा लढा करून तुमची जी अवकात नव्हती, जनावराच्या कुत्र्याच्या पलीकडे तुमची अवकात होती, तुम्हाला ते माणसात आणले बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आज तुम्ही काय करताय? ज्या व्यक्तीने संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य आपलं रक्ताचं पाणी करून या आपल्या समाजासाठी, देशासाठी पूर्ण राहोरात्र हे करून परिश्रम करून देशाला बुद्ध तत्वज्ञानामध्ये भारतीय घटना दिली आणि खऱ्या अर्थानं या देशाला एक मोठं असं न्याय मिळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. आणि हे जे लोक आहेत या लोकांना मला एक संदेश द्यायचा आहे की बाबांनो, ठीक आहे तुम्ही त्या ठिकाणी गेला, परंतु तुमचा स्वाभिमान तुम्ही जरी गहाण ठेवला असेल, परंतु बाबासाहेबांना अपमानित करू नका. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची उंची एवढी मोठी आहे, त्यांच्या पायाला बसण्याची सुद्धा लायकी तुमची नाही किंवा त्या नेत्याची सुद्धा नाही. कारण जी नैतिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती ती नैतिकता आजच्या राजकारणामध्ये कुणाही व्यक्तीमध्ये नाही. कारण राजकारणामध्ये नैतिकता लागते आणि ती नैतिकतेचं पालन करणारा व्यक्ती हा इतका महापुरुष एवढा मोठा होता की त्यांना महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपणच नाही तर देशातले सर्वजण लोक मानतात. आपण तर असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठलाही आपला कार्यक्रम असो, घरातला कुठलाही कार्यक्रम असला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेशिवाय त्यांचं पूजन करून आपण कार्यक्रम करू शकत नाहीत. एवढं आदराचं स्थान. मग त्या ठिकाणी लग्न असो, मृत्यू असो, वाढदिवस असो, कुठलाही कार्यक्रम छोटापासून ते मोठ्यापर्यंत या कार्यक्रमाला बाबासाहेब, आपल्या माई वडिलाचा फोटो नसतो, आपल्या आजी आजोबाचा नसतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असल्याशिवाय, लावल्याशिवाय आपला कुठलाही कार्यक्रम होत नाही. एवढं आदराचं स्थान आहे. या कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे की बांधवांनो, कार्यकर्त्यांनो, तुम्ही जे फुले शाहू आंबेडकर म्हणता तर अगोदर फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर हे वाचाल तर वाचाल म्हणच आहे. आणि हे लोकांनी वाचलं नाही, अभ्यास केला नाही आणि चळवळचं ज्ञान नाही. कुठली चळवळ कशी असते
याचं भान कार्यकर्ता शिबिर हे झाले नाही आणि या लोकांनी ताटाखालचे मांजर झाल्यामुळं मग कुणीतरी आपली बोटी टाकली की मग ती बोटी चगळायची आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं. म्हणून आजच्या या प्रसंगी येणाऱ्या 14 एप्रिलला देखील या सगळ्या लोकांनी असं भान ठेवलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीनं कुणाही नेत्याचा म्हणा किंवा कार्यकर्ता फोटो नसला पाहिजे. त्यांच्या पायाखाली सगळ्यांनी त्याचे फोटो काय लावायचे, तुमच्या नेत्याचे लावा, तुमचे लावा, परंतु पायापाशी लावा. म्हणजे त्यांना असं जाणून जाईल की नाही वा याच्यामध्ये परिवर्तन झालं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या चळवळीला या ठिकाणी कुठेतरी हे लोक अभ्यास करून आता कुठेतरी परिवर्तन होत आहे असा संदेश सगळ्यांना जाईल. यानंतर दुसरी एक बाब अशी आहे सर की अलीकडच्या काळामध्ये चळवळीमध्ये काम करणारे जी कार्यकर्ते म्हणून स्वतःला घेत आहेत तर यांचे कुठेतरी हातवटीचे धंदे आहेत, कुठेतरी पत्त्याची कलबं आहेत आणि या कार्यकर्त्यांना प्रशासन लेवलवर लढायचं कसं याचं नॉलेज नाही आहे. मुळात जी शिक्षणाची कास पाहिजे किंवा आमचा चळवळीचा कार्यकर्ता उच्च विद्याविभूषित असला पाहिजे अशी परिस्थिती न राहता अलीकडच्या काळात तुकड्यावर जगणारी, त्याच्यानंतर कुठेतरी यांची पत्त्याची कलब, हातभट्टीची धंदे असणारी लोकच पडद्यावर कार्यकर्ता म्हणून मिरवत आहेत आणि मग समाज सुद्धा कुठेतरी विचलित होतोय. समाज सुद्धा हे कुठेतरी ऑब्झर्व करतोय की जे काय पडद्यावर चाललंय हे चुकीचं चाललंय. म्हणून कार्यकर्ता चळवळीचा बाबासाहेबांची चळवळ पुढे नेटाला नेण्यासाठी कार्यकर्ता कसा असला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? सर खऱ्या अर्थाला सर्वप्रथम ज्यांना कार्यकर्ता व्हायचंय त्याने तर सर्वात अगोदर आपण पूर्ण शिक्षणच केलं पाहिजे. शिक्षण केल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढे काही पुस्तकं आहेत तेवढं वाचन केलं पाहिजे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कशा चळवळी उभ्या केल्या, प्रत्येक चळवळ उभी करत असताना एखाद्या प्रश्न हाताशी घेतला तर त्याचं नियोजन काय असतं. कारण जी चळवळ आपण जे करतोय ती चळवळ एखादा प्रश्न जर आपल्याला हाताळायचा असेल तर त्या प्रश्नाचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही नियोजनबद्ध जर कार्यक्रम राबवला तर त्या प्रश्नाला न्याय मिळतो. परंतु आज तसं होत नाहीये. आपले पूर्व शिकलेले नाहीत, काही पूर्व 10वी शिकलेले आहेत, काही 12वी शिकलेले आहेत आणि मग त्या ताटाखालच्या मांजर होतात. मग तुम्ही म्हणले त्याप्रमाणे त्याला दारूचा धंदा उघडून देतात, पत्त्याचं क्लब देतात आणि गुन्हे दाखल होतात त्याच्यावर आणि मग त्या नेत्याला असले कार्यकर्ते पाळण्याची सवय लागते आणि यांना देखील त्या फुकटचे पैसे मिळतात आणि म्हणून या लोकांना अशी सवय झाली की नाही पॅंथरच्या चळवळीमधली एकही चळवळ यानंतर यांना काय माहीत नसल्यामुळं या लोकांनी फक्त जो कोणी जे प्रस्थापित आहे त्या प्रस्थापितांनी आदर दिला. उच्चविभूषित लोक देखील आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, परंतु या लोकांना हे खरेच प्राध्यापक आहेत का डॉक्टर काही शंका येते. कारण या लोकांनी देखील समजा एखादा कार्यकर्ता 10वी 12वी आहे त्यांनी लाचार होणं ठीक आहे, परंतु प्राध्यापक माणूस, डॉक्टर माणूस, अहो त्यांना लाख लाख रुपये पगार आहेत तरी देखील लाचार होतात आणि तिथे ते पाणी भरून खऱ्या अर्थानं हे फुले शाहू आंबेडकरांचे कार्यकर्ते होऊ शकत नाहीत. परंतु हे म्हणतात आम्ही फुले शाहू आंबेडकर, यांना अधिकार सुद्धा नाही फुले शाहू आंबेडकर म्हणायचा. अरे फुले शाहू आंबेडकरचा काय त्याग आहे. अरे तुम्ही प्राध्यापक आहे, डॉक्टर आहेत, लोकांना दिशा देता, तुम्ही पिढी घडवता, पण तुम्ही पिढी घडवता तुम्हीच अगोदर घडले नाही तर मी काय पिढी घडवणार. आगळे सरांच्या शरीरामध्ये अंगामध्ये पॅंथरचं रक्त आहे, ती ताकद धडधडणारच. त्यांनी त्यांच्या कामामधून मागच्या 26 जानेवारीला कालच्या त्यांनी बीडमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये मजूर असलेल्या महिलांच्या सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी खूप मोठं आंदोलन उभा केलं. या आंदोलनाची संबंध महाराष्ट्रातल्या मीडियानी दखल घेतली आणि समस्त इथल्या व्यवस्थेने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. सर बोलण्यासारखं बरंचसं काही आहे कारण तुमच्यातला पॅंथर जागा झाला त्यामुळं आपल्याला अख्खा दिवस बी जरी आपण केला तरी तो कमीच पडणार आहे. परंतु काही प्रश्नाची उकल होणं गरजेचं आहे. सर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो असं म्हणताय, तर कुटुंब सांभाळणं, घर परिवार सांभाळणं आणि चळवळीत झोकून देणं आणि त्याच्यामध्ये जे अर्थशास्त्र आहे हे अर्थशास्त्र बऱ्याचदा कोलमडूनही पडतं आणि मग तुमच्या या चळवळीमध्ये तुम्हाला कुठलीही तक्रार न करता है ना आमच्या ताईंनी तुम्हाला मदत केली आणि त्यांनी तुम्हाला एवढं फ्री सोडलं. खऱ्या अर्थानं त्यांच्या त्यागाला आमचा क्रांतिकारी जयभीम आहे. तर तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे? सर निश्चितच माझ्या पत्नीचा खूप यशामध्ये हात आहे. कारण कुठलीही चळवळ करत असताना जर घरून जर आपल्याला आपल्या पत्नीनं जर संमती दिली नाही तर माणूस कुठलंच काम करू शकत नाही. परंतु विद्यार्थी दशेपासूनच
चळवळीतलं रक्त असल्यामुळं आणि माझं जेव्हा लग्न झालं, लग्नाच्या अगोदर देखील सगळ्यांना त्यांना माहीत सांगितलं होतं की हा कार्यकर्ता काम नोकरी करल याची शाश्वती नाही. तुम्हाला मुलगी द्यायची असेल नसेल द्यायची असेल तर तो विचार करा आताच, कारण हा चळवळीला वाहून घेतलेला कार्यकर्ता आहे. आणि आम्ही देखील आमच्या आईवडिलांनी देखील सांगितलं की हा कार्यकर्ता चळवळीतून न थांबता कधी कुटुंब पोचलं पाहिजे आणि चळवळ करायला पाहिजे. आमची आजची परिस्थिती अशी आहे म्हणे, घर की रोटी खावर मिया की बकरी चरावं, असं आमच्या वडिलाचं वाक्य होतं. आणि म्हणजे हा घरी हे करतो आणि चळवळी काम करतो म्हणून कुठे त्याला अंकुश बसा म्हणून आम्ही लग्न करत आहोत. आणि मग त्यावेळेस हे विचार जेव्हा आमच्या सासऱ्यांना, आमचे आदरणीय सासरे कालवड झालेत, आता 1 वर्ष होते त्यांना आता, तर त्यांनी ते मान्य केलं की बिलकुल मी मुलगी द्यायला तयार आहे. आणि विदर्भातली मुलगी मराठवाड्यात देण्यासाठी ती पण एक फार मोठी ताकद लागते, हिंमत लागते. ती हिंमत त्यांनी केली आणि सांगितलं की या व्यक्तीचं भविष्य उज्ज्वल आहे, माझी मुलगी तिथं सुखी राहील. जरी ते आज संध्या नोकरीवर नाही तरी देखील माझी मुलगी सुखान राहील. हे तेव्हा त्यांना त्यांच्या बुद्धीला पटलं आणि त्यांनी ते विवाहाला मान्यता दिली. आणि आज मी जी पूर्ण या महाराष्ट्रात फिरतोय, जर माझ्या पत्नीनं मला जर सहकार्य केलं असं तर मी जिल्ह्याच्या बाहेरच नाही तर गावात देखील मी काम करू शकलो नसतो. म्हणून अतिशय सिंहाचा वाटा, बरोबरीचा वाटा या चळवळीमध्ये माझ्या पत्नीचा आहे. मी त्यांना देखील त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना देखील शतशः त्यांचा मी आभारी आहे की त्यांनी मला या चळवळीला कुठेच त्यांनी मला रोखलं नाही, टोकलं नाही, म्हणून मी चळवळ करू शकलो. 26 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये लोकशाही निर्माण झाली पाहिजे म्हणून जी घटना दिली, या घटनेची सगळे प्रशासकीय अधिकारी सर्व मिळून, म्हणजे सत्ताधारी आणि प्रशासन या लोकांनी लोकशाहीचा तमाशा केला. आणि ह्या लोकशाहीचा तमाशा वाचवला पाहिजे म्हणून आम्ही 26 जानेवारीला या ठिकाणी या देशातली जी काही सत्ताधारी आहेत, या महाराष्ट्रातले जे काही सत्ताधारी आहेत, या लोक सत्ताधारी मिळून आणि प्रशासकीय अधिकारी मिळून या गोरगरिबांना न्याय देत नाही हा संदेश मला संपूर्ण महाराष्ट्रात द्यायचा होता. म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ती प्लॅनिंग केली, नियोजन केलं. 2 महिन्याला झाडावर चढवलं आणि झाडावर चढवलं सांगितलं होतं की जोपर्यंत आम्हाला किमान वेतन मिळणार नाही, जर किमान वेतन मिळालं तर आम्हाला बेकायदेशीर कामावर कमी करतात. आणि हे जॉब सिक्युरिटी मिळाली पाहिजे आणि आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे, त्यापर्यंत आम्ही या झाडाखाली उतरणार नाही असा संदेश त्यांना सगळ्याला त्यांच्या डोक्यामध्ये भरून त्यांना झाडावर चढवलं. झाडावर चढल्या मावल्या त्यांनी स्वतःचा अधिकार आणि हक्कासाठी लढा दिला. आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की आमच्या या किमान वेतनासाठी आम्ही गेली 5 वर्षापासून लढा देत आहोत, आम्हाला किमान वेतनच मिळत नाही. बाकी प्रचलित अद्ययावत कामकाज सुद्धा फार लांबच्या गोष्टी आहेत. परंतु या ठिकाणी सर्व मीडियाने, माझ्या सर्व मीडियांना विनंती आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी मला खूप लिफ्ट दिली, प्रिंट मीडियाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, परंतु चुकीची माहिती गेली. माझी विनंती आहे आपल्या या माध्यमातून, सर आपलं याचे राष्ट्रीय न्यूज जे चॅनल आहे, तुम्ही वास्तवता देता, खरे वंचित उपेक्षित लोकांना न्याय देण्याचं काम करता. म्हणून जे 4था खांब आहे, कारण मी जर्नलिझम झालो आहे म्हणून मला माहित आहे की बातमी मागची बातमी शोधली पाहिजे. शोध पत्रकारिता, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आज सर कुठेच दिसत नाही, परंतु आज तुमच्यामध्ये ते मला दिसून आलं की आपण खऱ्या अर्थानं जर्नलिझमला जे 4था स्तंभ आहे लोकशाहीचा, तो जिवंत ठेवण्याचा काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे. साहेब मला खूप आदरयुक्त आहात आपण, कारण आपल्या या पत्रकारांना, आपल्या सर्व पत्रकारांना, इलेक्ट्रॉनिक असतील, प्रिंट मीडिया असतील, एक संदेश आहे की पत्रकारिता करावी तर वैजनाथ गायकवाड सरांच्या माध्यमातून शिकून घ्या. आणि पत्रकारिता ती आहे खरी की जिथं या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडले पाहिजे. पीत पत्रकारिता खूप वाढलीच आहे. आणि या पीत पत्रकारितेमुळे काय झालंय, जे मूळ उद्देश आहे तो बाजूला झाला. आज माझ्या आंदोलनामध्ये तसं झालं. माझं आंदोलनाची मुख्य भूमिका होती की या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री, या महाराष्ट्राचे जबाबदार आणि तरुण तडफदार मंत्री आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये किमान वेतन मिळत नाही. एक शोकांतिक आहे. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारे व्यक्तिमत्व आदरणीय आगळे सर रोखठोक त्यांनी आपल्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत. सर जाता जाता अगदी थोडक्यामध्ये आपल्या भरकटलेल्या कार्यकर्त्यांना आणि बुद्धाच्या धम्माकडे आपल्याला जाण्यासाठी आपल्या समाजाला तुम्ही काय संदेश द्या? सर या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्तीला माझी अशी विनंती राहील की आज रात्रवैराची आपण म्हणत होतो, आज रात्रही वैराची आहे आणि दिवसही वैराचा आहे. या ठिकाणी तुमची लोकशाही संपवण्याचा काट या देशामध्ये झालेला आहे. त्या गतीने ते अतिशय प्रगतीने काम करत आहेत. म्हणून माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना,
वेगवेगळ्या गटातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना देखील विनंती आहे की आज आपण सर्व एकत्र जर झालो तरच आपलं संविधान वाचणार आहे. मला संविधान वाचण्यासाठी सगळ्यांना एकत्रित यावं लागेल, एका झेंड्याखाली यावं लागेल आणि ती झेंडा तुम्हाला योग्य, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकर हा प्रकाश माझा उद्याचा प्रकाश आहे आणि या प्रकाश आंबेडकरच माझ्या समाजाला न्याय देईल, ती भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस घेतली होती. त्या भूमिकेला कुठेतरी आपल्याला न्याय मिळतोय हे आपण जागृत सतसत बुद्धीला स्मरून विचार करा की प्रकाश आंबेडकरांना मंत्री होता येत नाही, बाळासाहेब आंबेडकरला कोणी मंत्रिपद देणार नाही, असं कुठलंही आमिष नाही की बाळासाहेबांना आतापर्यंत मिळालं नाही. बाळासाहेबांना राष्ट्रपती पदाच्या पर्यंत आमिष दिलेलं आहे, परंतु ती व्यक्ती, ती घराणा बाबासाहेब आंबेडकरांतलं घराणा आहे साहेब, आणि त्या आमिषाला बळी पडत नाही. म्हणून सर्व लोकांनी एक आदर्श घेतला पाहिजे की चळवळ शिकावी तर बाळासाहेब आंबेडकर शिकली पाहिजे, असं माझं त्यांना आव्हान आहे. आणि जर तुम्हाला खरंच जर स्वाभिमान आहे, पुन्हा गुलामगिरी जर मला पत्करायची नसेल तर सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावं आणि भगवान बुद्धाच्या धम्माचं काम जर गतिमान करायचं असेल तर भारतीय बौद्ध महासभाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली स्थापन केली आहे, ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपण जर काम केलं, दर रविवारी आपण जर बौद्ध विहारामध्ये गेलो तर आपण विचाराची देवाणघेवाण केली तर खऱ्या अर्थानं या योग्य दिशा मिळेल. आणि आंबेडकर चळवळ आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म चळवळ, आणि या दोघांना हे संरक्षण म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल केलं आहे आणि या समता सैनिक दल हे दोघांनाही संरक्षण देतं. म्हणून आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्येच सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी रिपब्लिकन चळवळीसाठी रिपब्लिकन दिलं होतं, परंतु रिपब्लिकन चळवळ कुठे भरकटली होती, म्हणून त्याची पुनर्बांधणी करून एक सर्वांना समूह घेऊन, कारण बाबासाहेबांनी खूप पर्याय केले होते. अगोदर मजूर पक्ष काढला, त्यानंतर मजूर पक्षाच्या नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मग त्यांनी देखील प्रक्रिया केल्या आणि लोकांना सामावून घेतलं. कारण मजूर पक्षानंतर फक्त काम करायचं झाला म्हणून त्यांनी मग ते शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं आणि म्हणून तेच पर्याय बाळासाहेबांनी सर्वप्रथम भारिप केलं, भारिपनंतर भारिप बहुजन महासंघ केलं, भारिप बहुजन समाजानंतर वंचित बहुजन आघाडी केली. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण समूह जाती धर्मातले, अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी, आज देशामध्ये सर सगळ्यात 70% समाज हा बहुजन आहे आणि 30% लोक आपल्या या देशावर राजकारण करत आहेत. आणि हे कुठंतरी या लोकांनी थोडंसं बघितलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि वाचन करून खऱ्या अर्थानं या दिशेनं जर वाटचाल केली तर थोडं सांगायचं सर, सत्तेमध्ये येणारा काळ हा आपला असेल आणि आपण या देशातले खरे राज्यकर्ते आहोत. शूद्रपूर्वी कोण होतं जर आपण वाचलं तर सर मला तर वाटतंय की खऱ्या अर्थानं आपलं राजा महाराजाचं हे आहे आणि आपले लोक राजे होते, हे लोक विसरलेले आहेत आणि हे लोक आपले काय करायले, आपल्या ताटाखालचं माझं होतं. एक सर एक मी गाणं म्हणतो, एक आपल्याला म्हणजे एक श्लोक आहेत म्हणजे गाण्याचे, त्या माध्यमातून समाजात दिशा दिली आहे. एक वामन दादा कडक म्हणत होता, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, न्यारेच तलवारीचे टोक असते, असं हे वामन दादांनी गीत गायलं होतं. आणखीन एक गीत आहे, बाबासाहेबांनी फुकट सगळं दिलंय, असं काय दिलंय की तुम्हाला सगळंच फुकट मिळालं आहे म्हणून ह्याच्यात जे मागं लागून कशाला फिरतोस लांडग्या मागं, हे एक गाणं आहे. म्हणजे तुला घडलं वाघासारखं, भीमानं घडवलं तुला वाघासारखं, फिरतोस लांडग्या मागं, हे सगळे लांडगे आहेत आणि आपण वाघ आहोत. म्हणून वाघाची भूमिका आहे शिकार करणं, वाघाची भूमिका आहे स्वाभिमानानं राहणं. आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की तुम्ही स्वाभिमानी व्हा, लाचारी आता पत्करली हरकत नाही, सोडा आता तरी सोडा, कारण संविधान धोक्यात आहे. संविधान वाचायचं असेल तर तुम्ही एक लाचारी सोडून द्या, स्वाभिमानाने या आणि स्वाभिमानाने चळवळ करा. संघर्षातून न्याय आहे, कुणाच्याही ताटाखालचं मांजर होऊन न्याय मिळत नसतो, तिथं ते तुकडं टाकल्यासारखं होतंय आणि तुम्हाला ती लाचारी पत्करली तर तुमची ती इज्जत राहत नाही, तुम्हाला मान सन्मान मिळत नाही. धन्यवाद सर.